नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव सतीश वानखडे आणि माझं चॅनल गव्हर्नमेंट GR यामध्ये तुमचं स्वागत आहे। प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत शासनाने काढलेले नवीन GR याची माहिती पोहोचावी हे या उद्देशाने माझं हे चॅनल मी तयार केलेलं आहे। तर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करा। धनंजय मुंडे यांनी केलेली मोठी घोषणा म्हणजे 27 जिल्ह्यात 25% पीक विमा वाटप सुरू करण्याची। पीक विमा लिस्ट 2023 शेतकऱ्यांनी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जाहीर करण्यात आलेली आहे। 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांच्या पीक विमा जमा होण्याची सुरुवात झालेली आहे। या 27 जिल्ह्यातील आपण जर रहिवासी असाल तर या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। पुढील 2 ते 3 दिवसात DBT द्वारे हे आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। चला तर शासनाने काय निर्णय घेतलेले आहेत आणि यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। पीक विम्याची रक्कम कोणत्या पिकासाठी जमा होणार आहे याची सुरुवात आपण पुढील प्रमाणे पाहू। अनुदानात आपल्याला किती मिळत आहे, पीक विम्याची रक्कम किती मिळत आहे, पैसे जमा होताना या संदर्भात आपण सविस्तर माहिती पुढील प्रमाणे घेणार आहोत। राज्य सरकारच्या माध्यमातून 27 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। त्यांच्या माध्यमातून 34 जिल्ह्यात जवळपास नुकसानाची भरपाईचे पैसे आदेश करण्यात आलेले आहेत। आदेश सूचना करण्यात आल्या होत्या आणि या अधिसूचनेनुसार 25% पीक विमा वाटप सुद्धा झालेला आहे। ते जिल्हे कोणते आहेत ते पुढील प्रमाणे आपण पाहू। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या 25% रकमेचे बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत, 25% रक्कम कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, कोणते शेतकरी कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणतं पीक यासाठी पात्र आहे ते पुढील प्रमाणे पाहू। ते जिल्हे कोणते आहेत ते आपण पुढील प्रमाणे सांगणार आहोत। धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव, धुळे, जालना, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 25% याचा पीक विमा रकमेचा वाटप करण्यात आलेला आहे। त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। पुणे जिल्ह्यात सुद्धा 25% वाटप होण्याकरिता सुरुवात झालेली आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे। त्यानंतर भंडारा, यवतमाळ, आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या। तक्रारीच्या 25% राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात सुरुवात झालेली आहे। कोणत्या पिकांसाठी या 25% रकमेचा वाटप करण्यात येणार आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहू। तूर, मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन अशा पिकांचा विमा जमवण्यासाठी सुरुवात झालेली आहे। कापूस आणि तूर या शेतकऱ्यांसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी तूर व कापूस याचा विमा काढलेला आहे या पिकांचा विमा मिळण्याकरिता काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्याचे पैसे सुद्धा लवकरात लवकर जमा होतील। 8 ते 10 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना खात्यावर जमा होणार आहे।